राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीत 9 दिवस देवीची उपासना केली जाते. यामध्ये 9 दिवस अखंड दिवा, माळ, फुलोरा हे प्रत्येकाकडे असतातच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा जो लावतो त्यावर काजळी येते म्हणजेच गुल येतो, तो कसा काढायचा ते पाहणार आहोत. तर काजळी काढण्यापूर्वी दिव्याहून आपण दिवा लावून घेऊ. त्यासाठी एका चमच्यात कापूर घेऊन तो प्रज्वलित करून घेऊ. दुसऱ्या छोट्या दिव्यात तेल किंवा तूप तुम्ही जे वापरत असणार ते घालून दिवा लावून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे दिवा आपल्याला साईडमध्ये ठेवून मगच गुल काढायचा आहे. अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी ठराविक तासांनी काढून घ्यावी. यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते. काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी. यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विझत नाही. या उलट वात लहान असेल तर ती पटकन विझते. यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते. तर काजळी काढण्यासाठी इथे मी चमच्याचा वापर केलेला आहे. बरेच जण उदबत्तीच्या काडीने देखील गुल काढतात. बऱ्याच जागेवरती चिमटा येतो, त्याने देखील गुल काढतात. काजळी काढल्यानंतर दिव्यात न विसरता तेल किंवा तूप तुम्ही जे वापरत असणार ते घालावे. काजळी काढली आणि तेल घातलं की दिवा 6 ते 7 तास बघावा लागत नाही, व्यवस्थित तेवत राहतो. अखंड दिवा लावताना दिव्याखाली डिश ठेवावी, कारण जेव्हा दिवा पाझरतो तेव्हा तेल एकत्र होते. तर डिश ठेवल्यामुळे तेल एकत्र झालं की कापसाच्या मदतीने डिशमधलं तेल काढायला सोपं जातं. आपल्याला तेल काढताना ही काळजी घ्यायची आहे, दिव्याची जागा आणि दिशा नको बदलायला. बघा, अशा प्रकारे कापूस तेलात बुडवून एक्स्ट्रा तेल काढून घेऊ. तर हे तर झालं गुल कसा काढावा. खरं तर नवरात्रीचे 9 दिवस दिव्याची अखंड ज्योत तेवत ठेवणं सोपं नाही आहे. तर पुढे मी आपल्याला काही छोट्या छोट्या टिप्स सांगते आहे, त्यामुळे दिव्या जास्तीत जास्त वेळ तेवत राहील. अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा. यामुळे दिव्यात तेल व तूप जास्त प्रमाणात राहू शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिवा लावल्यानंतर आपल्याला अशा ठिकाणी तो दिवा ठेवायचा आहे जिथे कमी वारा लागत असणार. आणि जर त्या खोलीमध्ये पंखा असणार तर चुकूनसुद्धा आपल्याला त्या खोलीत पंखा लावायचा नाही आहे, जेणेकरून त्याची ज्योत विझण्याची भीती राहत नाही. तर आहे ना अगदी साध्या आणि सोप्या टिप्स. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद. मी आपल्याला एक गोष्ट सांगायला विसरली. जर गुल काढताना एखाद्या वेळेस दिवा मावळला तर आपण जे दिव्याहून दिवा लावलेला आहे त्या दिव्याच्या मदतीने आपण पुन्हा दिवा लावून नाग घासणी करून देवी आईला क्षमा याचना मागून घ्यावी.